सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, आपली मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. ज्या घाई गडबडीने आपण वर्गाला बसलो असू, आपली श्वासाची गती संपूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. जाणीव श्वासाची, प्राणधारण, किंचितशी वाढलेली श्वासाची गती.
तीन ओंकार मध्यम पट्टीतले हातांची ज्ञानमुद्रा आहेच. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊ. तीन ओंकार एका लागोपाठ एक. ओम. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन् मोक्षदन् चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून नतमस्तक. आपण ज्या कुठल्या इष्टदेवतेला मानतो त्या इष्टदेवतेचा आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचे दर्शन. निर्माण झालेली अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडूया. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्राम. मान मागे सैल सोडायचे. करणार आहोत आपण सुरुवातीला नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांच्या मुठी वळून घ्यायचे. आधी दोन्हीही हातांची बोटं जास्तीत जास्त स्ट्रेच करा. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. ठीक आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही पावलं जोडून घ्या. हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे नौकाचालन आपण करतोय. जास्तीत जास्त कमरेतनं पुढे जाण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने पुन्हा मध्ये येऊन थांबायचंय आणि आता पुढून मागे 1 2. हाताची मुठी पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. 3 4 5. दोन्ही बाजूनी 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. ठीक आहे. थोडंसं साइडवर्ड्स बेंडिंग आपण करणार आहोत. तर दोन्ही हात आपल्याला उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आहेत. पाठीचा मणका सरळ ठेवण्याचा प्रयत्न. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत डाव्या बाजूने पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. अशा प्रकारे आपल्याला डायनामिक हालचाल करायची. सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे पुढे. पुन्हा श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे पुढे. श्वास घेत मध्ये. अशा प्रकारे डायनामिक हालचाल. 1 2 3 4 5 बरोबर 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. पायामधलं अंतर मात्र तसंच ठेवा. ठीक आहे. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि पुन्हा एक हलकासा साइडवेड स्ट्रेच. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि स्टॉप. मध्ये येऊन थांबायचंय.
ठीक आहे. साधी मांडी घालायची तिथल्या तिथेच. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती. 10 वेळा झाले की थांबायचं. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती. करूया नेक रोटेशन. सावकाश एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत हळूहळू उजवीकडे आपली मान न्यायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास घेत घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, सावकाश श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. हलकीशी टिल्ट करूया आता मान, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. ठीक आहे. श्वास घेत थोडस मान उजव्या बाजूला आपली थोडीशी टिल्ट करूया. बरं, खांदे मात्र वर उचलायचे नाही. पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये. अजून 2 राऊंड करूया. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करा. एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, मध्ये येऊन थांबायचं. आता हलकीशी मान आपली वर जाईल आणि सावकाश खाली. आपली हनुवटी गळ्यात. ज्यांना सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी जास्त पुढे स्ट्रेच करू नका. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन करूया. सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डोळे मिटून करा. डावीकडनं पुढे. अजून एक राऊंड करा. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. 2 वेळा अँटी क्लॉकवाईज करून घेऊया. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. अजून एक राऊंड. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. आणि आता एक राऊंड अल्टरनेट करूया. एकदा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. आणि सावकाश मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. 2 वेळेला आपण समान केलं आणि एकदा आपण अल्टरनेट केलं. सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पूर्णपणे सेटल व्हा पावलापासून मस्तिष्कापर्यंत. पुन्हा एकदा संपूर्ण देहाकडे आपलं लक्ष घेऊन जा. तिथे स्थिरता, चेहऱ्यावर प्रसन्नता. आता दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे समोर. हाताची जी मनगट आहेत ती आपल्याला हलकीशी पुढे आणि मागे करायची, म्हणजे आपल्याला सावकाश जमिनीकडे हाताची बोटं स्ट्रेच करायची आणि मग सिलिंगकडे स्ट्रेच करायची. बरोबर. जमिनीकडे आणि सिलिंगकडे. जमिनीकडे. फक्त मनगटामध्ये आपली हालचाल करते. आपण अप अँड डाऊन करतोय मनगटामधून हाताचे तळवे. बरोबर. पुन्हा मध्ये या. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आता हलकेसे वायपर मुवमेंट, एकदा उजवीकडे डावीकडे, तिथल्या तिथे जसे गाडीचे वायपर हलतात ना त्याप्रमाणे उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. मध्ये घेऊन या नलिताई हात असे. हा. हाताची बोटं स्ट्रेच आहेत. आता मनगटामधनं फक्त हाताचे जे तळवे आहेत ना ते फक्त असे उजवीकडे डावीकडे असे फिरवून घ्या. तिथल्या तिथेच मुवमेंट करायची. हा, म्हणजे पूर्ण हात न हलवता बोटं सरळ करा. दुमडून न घेता बोटं सरळ करा. हा. आणि मग फक्त एकदा उजवीकडे आणि एकदा तसेच डावीकडे. असे हात जमिनीला समांतर करा तुमचे. हा. ठीक आहे. फक्त जो आता हा आपला मनगटाचा भाग आहे ना तो फक्त असा एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं आपण फक्त फिरवून घेतोय. कळलं? हा. बरं. करून घ्या आता पुन्हा. एकदा उजवीकडे, डावीकडे. बरोबर. मनगटाचे जे जॉईंट्स असतात ना ते खूप जर तिथे दुखापत झाली तर ते बरे व्हायला तिथे बराच वेळ जातो. क्रिटिकल असतं ते. म्हणून त्यांचं आरोग्य आपल्या हातात आहे. बरोबर. सावकाश हात खाली घ्यायचे.
ठीक आहे. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला हाताची घडी करायची, एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. थोडस आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करतोय ह्या. आता श्वास घेत घेत आपल्याला हाताची घडी जी आहे ती अशी लांब करायची. श्वास घेत घेत जास्तीत जास्त लांब. करेक्ट. आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्यायची. पुन्हा तसेच हात पूर्वस्थितीला आणायचे. करेक्ट. पुन्हा श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे ठेवायची. मानेच्या मागे. ठीक आहे. मान आपली सरळ. समोरनं कोपरं जॉईन करून घ्या. आणि पुन्हा श्वास घेत घेत हाताची कोपरं लांब करा आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही पाय पसरून घ्यायचे आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या. गुडघ्यातनं पाय रोटेट करूया. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. आपल्या हातांच्या बोटांचं क्लच करायचं आणि ते गुडघ्याच्या खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. उजव्या गुडघ्याच्या खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. ठीक आहे. उजवा पाय फोल्ड करा. जास्तीत जास्त आपलं पाऊल हे आपल्या मांडीच्या जवळ येऊ देत. ठीक आहे. कमरेतनं आपल्याला सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता हाच उजवा पाय अप अँड डाऊन करायचा. अप अँड डाऊन. गुडघ्यातनं पाय वर खाली होतोय. बरोबर. पुन्हा वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळा. 1. आपल्या पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ देत. 2. बरोबर. 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. पाय वर आलाय. पाय वर घ्या आता सगळ्यांनी. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की. आणि तिथल्या तिथे एकदा उजवीकडे डावीकडे असा फिरून घ्या. तिथल्या तिथे उजवीकडे डावीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय. पाय खाली घ्यायचंय आणि सरळ करायचंय. हीच विरुद्ध बाजूने कृती करूया. आता दोन्ही हातांची बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय फोल्ड करा. जास्तीत जास्त तुमची टाच तुमच्या मांडीच्या जवळ येऊ दे. पाठीतनं सरळ बसण्याचा प्रयत्न करा. इथे स्थिर व्हा आणि मग पाय अप अँड डाऊन. वर खाली 3 वेळेला. वर खाली, वर खाली, पुन्हा वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1. मोठं वर्तुळ करा. 2 अँड 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1, 2 अँड 3. ठीक आहे. पुन्हा पाय वर आलाय आणि तसाच फिरून द्या उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. छान. सावकाश थांबा. तुमचा डावा पाय सरळ करा आणि रिलॅक्स. बघा हे केल्यानंतर पुढे आपण वज्रासन करणार आहोत. ते आपल्याला अजून सोपं जाईल करायला. थोडा वेळ विश्रांती घ्या. आज आपल्याला वज्रासनातून उष्ट्रासन आणि त्याच्यातून पुढे जाणारी योग मुद्रा करायची आहे. आणि मग त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. पाठकणा सरळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करा वज्रासनासाठी. आधी उजवा पाय, मग डावा पाय. पायाचे अंगठे एकमेकांना मागून स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असतील. हातांची बोटं, हातांची ज्ञान मुद्रा. तळवे सिलिंगच्या दिशेला. सावकाशपणे. ठीक आहे. आता डोळे अलगद मिटून घ्या. मेडिटेटिव्ह पोश्चर मधला हे आसन आहे. त्यामुळे इथे काही सेकंद आपण स्थिर थांबूया. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण किती कम्फर्टेबली ह्या आसनामध्ये बसू शकतो हे आपलं आपण तपासून पहा. गुडघे, मांड्या, आपल्या घोट्याचा भाग, इथे काही जास्त आपण प्रेशर आल्यासारखं वाटतंय का? चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. श्वास घेतोय आणि सोडतोय. वज्रासनाचे सर्व शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत.
ही भावना आपल्या मनामध्ये. सावकाश डोळे उघडायचे आणि गुडघ्यांवर उभं राहायचंय. बरं, आता शक्यतो मॅट असेल तर आपल्याला गुडघ्यांवर चालायचंय. मॅट असेल तर गुडघ्यांवर चाला. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. मॅटच्या एका टोकाला या आणि गुडघ्यांवरती चाला. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला. जसे पुढे जाल तसेच मागे या. तसेच मागे या. बरोबर. हा. आणि एकदा साईडने चाला. मॅटच्या एका टोकाला आलात की पुन्हा साईडने चाला. एकदा उजव्या साईडने आणि एकदा डाव्या साईडने. बरोबर. आणि आता मध्ये येऊन थांबा. करणार आहोत आपण उष्ट्रासन. मध्ये येऊन थांबायचंय. आपली पावलं दोन्ही हात खाली घ्या. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे अशी फ्लॅट करा. ज्यांना शक्य नसेल किंवा आपल्याला पटकन मागे स्ट्रेच होता येत नसेल त्यांनी पावलांचं माउंटेन करा. तुम्हाला जे सोपं आणि सहज जमेल ते करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला दाखवते ती आदर्श स्थिती आहे उष्ट्रासनाची. उष्ट्र म्हणजेच कॅमल कॅमल पोज आहे. उंटासारखा आकृतीबंध दिसतो. आता मी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवलेत, पण आपल्याला जर पावलांचं असं माउंटन करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत. हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड नजर समोर ठेवायची. बरोबर. ठीक आहे. आता ज्यांना कमरेची दुखणी आहे त्यांनी फक्त आपली जी पोट आहे किंवा आपली कंबर जी आहे ही फक्त पुढे घेऊन तिथपर्यंतच थांबायचंय. ठीक आहे. आता सगळ्यांनी ही कृती करायला हरकत नाहीये. हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे पुश करा म्हणजे तुमचं पोट पुढे येईल. बरोबर. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी एवढाच प्रयत्न करा. आता बाकीच्यांनी आपला उजवा हात मागे उजव्या टाचेपर्यंत जातोय का बघा. मान मागे सैल सोडा. सावकाश. पावलाचं माउंटन करायला हरकत नाहीये. टाचा वर उचला. इथे तुम्ही स्थिर झाला की मग डावा हात मागे नेऊन डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न. बरोबर. छान. आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद, दातावर दात. व्हेरी गुड. यथाशक्ती प्रयत्न असेल. नॉर्मल श्वास चालू. उलट चाल करताना हळूहळू उजवा हात कमरेवर घ्या, मग डावा हात सावकाशपणे. छान. दोन्ही हात खाली घ्या, गुडघे मांड्या जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. सावकाशपणे डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतचा आलेला ताण, त्याचा अनुभव, पाठकण्यावरती असलेला प्रेशर, त्या सगळ्याची अनुभूती घेऊया डोळे मिटून. हलकीशी आपली श्वासाची गती इथे वाढते. ती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. जेव्हा आपण उष्ट्रासन करतो तेव्हा आपल्या संपूर्ण जे फुफ्फुसांचे छोटे छोटे जे अल्व्होलाईज किंवा आपण काय म्हणू शकतो जे छोटी छोटी छिद्र आहेत ते अधिक मोकळे होतात. त्यामुळे आपला श्वसन मार्ग अजून छान होण्यात इथे मदत होते. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण योग मुद्रा. ठीक आहे. तर ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र योग मुद्रा करणं अवॉइड करा. तर आता आपल्याला डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताची बोट वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. आता ज्यांना वज्रासनात बसणं जास्त वेळ शक्य नाहीये त्यांनी वज्रासन सोडून साधी मांडी घाला आणि पुढची कृती करायला हरकत नाही. डॉक्टर सर पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. तुम्हाला जमतंय ना की अँकलला स्ट्रेच आहे तुमच्या म्हणजे ताण येत असेल तर साधी मांडी घाला. हरकत नाही. ओके. ठीक आहे. बघा पावलं आपल्याला जमिनीकडे फ्लॅट ठेवायचे आहेत. हा टाचा वर उचलायच्या नाही. काय नजर हा? समोर. काय? हा, टिंबारा. कोण? काय हो? प्लीज कुणाचा माईक ऑन असेल आणि बंद करा. डोके सर, सुखदा डोके मॅडम, तुमचा माईक ऑन आहे, प्लीज बंद करा.
येस, थँक्यू. चला समोर सुरू करूया. सगळ्यांनी श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे व्हायला सुरुवात करायची. बघा, कमरेतनं पुढे व्हायचं म्हणजे आधी पोट पुढे येईल, मग छातीचा भाग, त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सुरा. बरोबर, सीटचा भाग न उचलता. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं अगदी छान आणि परफेक्ट दिसतंय. बरोबर. आता तुमचे खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. आपली हाताची पकड आहे ना ती थोडीशी लूज करा, म्हणजे आपोआप तुमचे खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडली जातील. डोळे मिटून घ्या आणि आता बघा, आपल्या पोटावर प्रेशर आलाय, पाठकण्यावर ताण आहे, रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे आपल्या ब्रेनला शुद्ध रक्तपुरवठा छानपैकी मिळायला सुरुवात होते. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. डायबेटीज उपचारात्मक ही योग मुद्रा आहे. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचंही तेज वाढवतं, पाठकण्याचं आरोग्य सुधारवतं. उलटचाल करूया आता सगळ्यांनी. हाताची पकड हलकीशी घट्ट करा. खांदे कोपरं थोडीशी मागच्या दिशेने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटून घ्यायचे. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा आणि डोळे मिटून आपला संपूर्ण बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा पूर्ववत होतोय याची सूक्ष्म जाणीव आपल्याला होतीये का, हे तपासून पहा. डोळे मिटून आंतरिक सजगता. काही सेकंद इथे स्थिर थांबूया. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. डोळे उघडायचे. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि त्यानंतर मग डावा आणि विश्रांती. मान मागे सही सोडून रिलॅक्स. थोडस पावलामध्ये हालचाल करून घ्या जर जास्त स्ट्रेच वाटत असेल तर. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचं, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. बरेच दिवस आपण सायकलिंग केलं नाहीये, त्यामुळे एकदा सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. बरं, आज सायकलिंग ओके मी दिसते ना बरोबर तुम्हाला? दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 60 डिग्री वर घ्यायचे. ठीक आहे, 60 डिग्री वर घ्या. 90 डिग्री न घेता 60 डिग्री. आणि आता एक एक पाय सरळ आणि फोल्ड करायला सुरुवात करा, जसं आपण सायकलिंग करतो ना त्याप्रमाणे. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. हा, बरोबर. तुमची पावलं खाली जमिनीकडे येऊ देत आणि जो पाय तुम्ही सरळ कराल तो गुडघ्यातनं सरळ करून खाली फोल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. म्हणजे वरच्यावर न करता आपण पूर्ण पाय आपला मुवमेंट करतोय. आता रिव्हर्स सायकलिंग करा. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर. सावकाश थांबायचंय. पाय हवेत सरळ करा. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि खाली सावकाश घेऊन या. आणि आता विश्रांती घ्या. बघा, तुमचे कोर मसल्स म्हणजे ज्याला आपण ऍप्स म्हणतो ते अधिक तुमचे बिल्डअप व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर पोटाचं आरोग्य आणि पोट कमी होण्यासाठी आपण हे सायकलिंग नेहमी करू शकतो. थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. आता यालाच अजून एक कॉम्प्लिमेंट करणार आहोत, द्रोणासन, ज्याला बोट पोश्चर असंही म्हणतात. तर बघा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता इथे प्रत्येकालाच आपलं शरीर लिफ्ट करता येईल असं नाही. म्हणजे आता इथे अपेक्षित काय आहे की एकाच वेळेला तुमचे हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. बघा, अशा प्रकारे हात, पाय आणि संपूर्ण शरीर असं एकाच वेळेला वर उचलायचंय. आता हे समजा पटकन आपल्याला जमत नसेल तर मग काय करायचं?
हाताच्या आधाराने आधी आपली अपर बॉडी वर उचलायची, मग दोन्ही पाय वर उचलायचे, त्यानंतर आधी उजवा हात सरळ करण्याचा प्रयत्न करायचा, मग उजवा हात खाली ठेवायचा, मग डावा हात सरळ करण्याचा प्रयत्न करायचा, मग डावा हात खाली ठेवायचा. ठीक आहे. ज्यांना संपूर्ण शरीर एकाच वेळेला वर उचलता येणार नाही त्यांनी अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. करूया आता आपण सुरुवात. इथे माझ्या कॅमेऱ्यामध्ये थोडंसं काहीतरी सेटिंग चेंज झाले, कारण की मध्ये मी बाहेर गेले होते मीटिंगच्या, त्यामुळे त्यामुळे प्लीज आजच्या दिवस ऍडजस्ट करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता बघा, ज्यांना शक्य असेल त्यांनी एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा, किंवा हाताच्या आधाराने आधी पाय वर उचला आणि मग एक एक हात सरळ करा. सुरू करा बरं. आपापल्या क्षमतेने. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला हात, पाय आणि संपूर्ण शरीर वर उचलायचा प्रयत्न, किंवा आधी अपर बॉडी वर उचला, मग पाय वर उचला आणि मग एक एक हात. सावकाश. नजर तुमची दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. सावकाश उलटचाल करा. हळूहळू दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. सावकाश, धाडकन न आपटता सावकाश कृती करा. आपल्या मुवमेंटवर आपला कंट्रोल पाहिजे. विश्रांती घ्या. पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया, पण आता आपण हाताच्या आधाराने करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपल्या हाताच्या आधाराने अपर बॉडी वर उचला, कमरेपासूनचा वरचा भाग वर उचला, हाताची कोपरं खाली जमिनीवर ठेवा. ठीक आहे. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला. बरोबर. नजर समोर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे घेऊन जा. आता उजवा हात सरळ करा. 1 2 3. उजवा हात खाली, डावा हात सरळ करा. 1 2 3. करेक्ट. डावा हात खाली, दोन्ही पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, हाताच्या आधाराने डोकं जमिनीवर येऊ दे आणि रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. पोटावरती जो प्रेशर आलाय त्याची अनुभूती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. ठीक आहे. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणारा करूया आपण ब्रिज पोस्चर. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. ठीक आहे. आपले हात शरीराच्या जवळ आहेत, फक्त आपली पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जोडून घ्या. टाचा आपल्या हलक्याशा सीटपासून लांब असतील. पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जोडून घेतल्यात. आपल्या टाचा हलक्याशा सीटपासून लांब आहेत, आपले हात शरीराच्या जवळ आहेत. ठीक आहे. आता हे गुडघे, मांड्या ज्या जोडलेल्या आहेत तिथे किंचितसं अंतर घ्या, म्हणजे अगदी 1 सेंटीमीटर पेक्षा पण थोडस जास्त, म्हणजे साधारण 1 ते 2 सेंटीमीटर एवढा. सेंटीमीटर, इंच म्हणत नाहीये मी. थोडस अंतर घ्यायचंय. आता एकाच वेळेला आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग वर उचलायचा आहे. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ इथे थांबणं अवॉइड करा. प्रयत्न करा, पण जास्त वेळ थांबणं अवॉइड करा. ठीक आहे. आपले हात खाली जमिनीवर आहेत. हातांचा आधार जो जमिनीवर आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. आपल्या दोन्हीही मांड्या ह्या जमिनीला पॅरलल येतील एवढं आपल्याला पूर्णपणे आपलं शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. बरोबर. आपली हनुवटी जमिनीला, सॉरी, आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक होऊन जाईल. अंतिम स्थितीमध्ये बघा, तुमच्या शोल्डरवरती हलकासा प्रेशर आहे. त्याचबरोबर गुडघे आणि मांड्या इथे सुद्धा तुम्हाला हलकासा प्रेशर जाणवत असेल. पाठकणा लोअर बॅक पासून वरपर्यंत त्याला एक छान असा आकार प्राप्त झालाय. गळ्यावर समोरनं ताण, समोरनं दाब आणि मागच्या बाजूने ताण आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सावकाश वाटचाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे.
कमरेचा भाग, सीटचा भाग खाली जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. आपण जे आता कृती केली त्या संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका कुशीला वळायचंय सगळ्यांनी आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. आता मी तुम्हाला नीट दिसेल. करणार आहोत आपण शलभासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा आणि दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. ठीक आहे. आपली हनुवटी जमिनीवर आहे. श्वसन मार्ग आपला मोकळा होतोय. बरोबर. सायटिका आणि त्याचबरोबर पाठीची दुखणी याच्याने कमी होतात. बरं, आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आपल्या हनुवटीच्या खाली इकडे उशी घ्यायला हरकत नाही. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी हनुवटीच्या खाली उशी घ्या. आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. एकाच वेळेला यथाशक्ती प्रयत्न. बरं, हे करताना हनुवटी मात्र वर उचलू नका. ती पूर्णपणे जमिनीवर असेल. फक्त दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलण्याचा प्रयत्न करा. बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5 रिलीज. दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. इथे आपला जो कमरेपासूनचा खालचा भाग आहे तिथे आपण जास्त एनर्जी लावली होती. कमरेपासून वरचा जो भाग आहे तो स्थिर होता. त्यामुळे यालाच कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पुढे भुजंगासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात जे आहे हाताचे तळवे ते आपल्या छातीच्या रेषेत घ्या. दोन्हीही हातांचे तळवे छातीच्या रेषेत. पावलं, गुडघे, मांड्या जुळलेल्या आहेत. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. ठीक आहे. आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत जमिनीपासून वर यायचंय. हा. बरं, हाताची कोपरं खाली थोडीशी खाली येऊ देत आणि त्यानंतर जे हाताचे तळवे खाली जमिनीवर आहे ते जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा. तुमच्या लक्षात येईल आणि आपण पुन्हा पुन्हा आपण हीच कृती करूया. आज आपण एक छोटंसं व्हेरिएशन घेतलंय भुजंगासनचं. बरोबर. आपली नजर वरती सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सर्वायकलसाठी अतिशय लाभदायक आहे भुजंगासन. पुन्हा सावकाश आपले हात खाली जमिनीवर येऊ देत. हाताचे तळवे कपाळ जमिनीवर येऊ देत. अजून एकदा आपण हीच कृती करूया. थोडंसं रिलॅक्स व्हा. खांदे जमिनीकडे सैल सोडा. पोटाचे स्नायू ढिले करा. रिलॅक्स व्हा थोडा वेळ. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया. पुन्हा आपली हनुवटी खाली जमिनीवर येऊ देत. हाताचे तळवे छातीच्या रेषेत आहेत. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहेत. आणि आता एकाच वेळेला आपल्याला हळूहळू आपली हनुवटी जमिनीपासून वर उचलायची आहे. त्यानंतर आपला गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश वर यायचंय आपल्या नेवल रिजन पर्यंत. नजर सिलिंगकडे. आणि आता जे हात खाली जमिनीवर आहेत ते हलकेशे जमिनीपासून वर उचला. खांदे कोपरं थोडीशी मागच्या बाजूला स्ट्रेच करा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरोबर. 1 2 3 4 5
रिलीज. आपले हात खाली जमिनीवर, कपाट जमिनीवर. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडू विश्रांती घ्या. पाठकळ्यावरती आलेला प्रेशर रिलीज होतोय. पोटावरती असलेला ताण रिलीज होतोय. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. डोळे मिटून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे आधी सैल सोडा. रिलॅक्स व्हा इथे. तर आज आपण 6 सूर्यनमस्कार करणार आहोत. तर ज्यांना कुठल्याही प्रकारचं गुडघेदुखी किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी आपापल्या क्षमतेने सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा. आज आपल्याला 6 सेट करायचे आहेत. तर सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचं, उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. सूर्यनमस्कार करण्याआधी आपण ताडासन करून घेऊया आणि मग सूर्यनमस्कार करूया. ताडासन स्ट्रेचिंग अतिशय महत्वाचं आहे. आपल्या संपूर्ण शरीराला ब्लड फ्लो जो आहे तो व्यवस्थित रेग्युलेट करण्यासाठी ताडासन आपल्याला उपयोगी पडतं आणि त्याचबरोबर आपली इम्युन पॉवर सुद्धा वाढवतं. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. सावकाशपणे आधी घाई गडबड न करता आपल्या क्षमतेने सुरू करूया. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय, नजर समोर आहे आणि आता टाचा आपल्या वर. जास्तीत जास्त टाचावर, नजर समोर. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा आपल्या शरीराचा भार आपल्या चवड्यांवर, पायाच्या बोटांवर आणण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत संपूर्ण शरीराला एक छान असा ताण मिळाला. आता सर्वांनी मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. करणार आहोत सूर्यनमस्काराची 6 आवृत्तनं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आपल्या आयब्रो सेंटर मध्ये असं इमॅजिन करा की आपल्याला एक छान असा डोंगर दिसतोय आणि त्या डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहेत. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. सूर्यासारखा श्रेष्ठ कर्मयोग आपल्यालाही साधता यावा ही प्रार्थना आपण करूया आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन, कमरेतनं पुढे झुकायचंय, हाताचे तळवे पावलाच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. 3 हस्तपादासन. 4 आपला उजवा पाय मागे घ्या, पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा, नजर सिलिंगकडे. 4 अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. बरोबर. 5 आपला डावा पाय मागे घ्यायचा आहे, स्लॅन्टिंग पोझिशन, नजर समोर. दंडासन. 5 दंडासन. बरं, सीटचा भाग वर नाही उचलायचा, खाली जमिनीकडे, स्लॅन्टिंग पोझिशन. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा. आपला छातीचा भाग जमिनीवर येऊ दे, हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. 6 अष्टांगासन. बरोबर. 7 भुजंगासन, आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बघा किती वेगवेगळे फरक आहेत भुजंगासन जेव्हा आपण करतो त्यावेळेला.
8 पर्वतासन. सावकाश पावलं आतल्या बाजूला घ्यायची. टाचा आपल्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे. आपण केलंय 8 पर्वतासन. 9 तुमचा उजवा पाय पुढे घ्या. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर येऊ देत. नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन. हा. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12 नमस्कारासन. बघा हा पहिला सूर्य नमस्कार अगदी स्लो घेतलाय. आता आपल्याला थोडस स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा. ओके, सुरू करूया आता. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. पुढे झुकायचंय. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. उजवा पाय मागे स्लॅन्टिंग पोझिशन. बरोबर. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर येऊ देत. छातीचा भाग जमिनीवर. हनुवटी जमिनीवर. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पाय आपले सरळ असतील गुडघ्यातनं. ओके. 9 तुमचा डावा पाय पुढे येऊ दे. अश्वसंचलन. सावकाश. 10 हस्तपादासन. हस्त उत्तानासन. नमस्कारासन. 12 नमस्कारासन. सुरू करूया पुन्हा. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 8 पर्वतासन. बरोबर. आता आपल्याला गुडघ्यातला पाय सरळ ठेवून उजवं पाऊल पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग उजवा पाय तुमचा हलकासा फोल्ड होईल गुडघ्यातला. ठीक आहे. 9 उजवं पाऊल पुढे घ्या. अश्वसंचलन. जेवढं पुढे घेता येईल तेवढं. ठीक आहे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 तुमचा डावा पाय मध्ये जाऊ देत. अश्वसंचलन. गुडघा जमिनीवर. बरोबर. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 8 पर्वतासन. 9 तुमचा डावा पाऊल पुढे. अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे आहेत. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून 2 करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मध्ये. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12 लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावं पाऊल पुढे. 10 11 12. मुखदोंती श्वासाची गती वाढली असेल.
नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. बरं, हात आपले गुडघ्यावर ठेवायचे आणि करायचं. हात गुडघ्यावर ठेवा, हा, आणि करायचं. नाकाने मोठा श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. हे खाली बघून करायचं. आपण एकदम जोरात धावल्यानंतर आपल्याला दम लागतो आणि मग आपण जशी कृती करतो ना त्याप्रमाणे करायचं. सगळ्यांनी खाली बसायचंय आणि विश्रांती घ्यायची आहे. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान हलकसं वाढतं. अशा वेळेला आपण चंद्र अभ्यास करावा. म्हणजेच डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. हं? तर करूया आपण. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी अथवा वज्रासन, तुम्हाला जे सोपं वाटतंय ते. हाताने ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेताय, सोडताय. ब्रीदिंग अवेअरनेस. काही सेकंद इथे स्थिर होऊया आणि 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ एक श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि संथ गतीने श्वास सोडताना आपली सगळी शारीरिक, मानसिक नकारात्मकता ह्या श्वासासोबत बाहेर निघून जात आहे. अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. सकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. शरीर मनाने आपण स्थिर झालोय. करणार आहोत आपण चंद्राभ्यास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा आणि उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेच. आता डावी नाकपुडी बंद करा, उजवी नाकपुडी ओपन करा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेच. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक आणि उजवीने संथ रेच. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. आपली जाणीव दोन्ही नॉस्ट्रीज कडे घेऊन जा. कुठल्या नॉस्ट्रीजने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण तपासून पाहूया. आपण चंद्र अभ्यास आणि सूर्य अभ्यास केला आणि आता करूया अल्टरनेट ब्रीथिंग, अनुलोम विलोम. डावी नाकपुडी उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. 3 राऊंड आपण करूया. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्या. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने रेचक. सेकंड राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक.
उजवी बंद. डावीने रेच. लास्ट राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. शरीर मन समतोल करणारा, आपल्या मनातला तणाव कमी करणारा, शरीरातला तणाव कमी करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन आपण नुकतीच केली. आपली जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे घेऊन जाऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घेतलीत. तिथे किंचित सदा आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव, त्याचे सटल व्हायब्रेशन्स, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आपलं मन, लक्ष तिथे केंद्रित करून घ्या. फील द व्हायब्रेशन्स, प्राण स्पंदनांची अनुभूती. मन स्थिर होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या स्पंदनांची अनुभूती घेऊया. आज आपण दिवसभर जी काही कामं करणार आहोत त्या कामासाठी पोषक ऊर्जा, एकाग्रता, चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास हे सगळं आपल्याला या क्षणी प्राप्त होतोय. स्वतःवरचा विश्वास आपला वाढत चाललाय. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तनं. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायामाची अनुभूती. मन शांत स्थिर झालंय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून शवासनासाठी विश्रांती घ्या. अगदी 1 ते 2 मिनिटाची हे आपण विश्रांती घेऊया. एक एक पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोट अर्धवट मिटलेली. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. आपले दोन्ही पाय उजवा आणि डावा, कमरेपासून ते पावलापर्यंत संपूर्ण दोन्ही पाय शिथिल करा. आपले दोन्ही हात शिथिल. आपली मान, चेहरा, डोळे रिलॅक्स. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह शांत झालाय, स्थिर झालाय, शिथिल झालेला आहे. हृदयाची गती संथ लयबद्ध सुरू आहे. शांतपणे ते त्याचं काम करत आहे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गतीही संथ लयबद्ध चालू आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. ही जाणीव आपल्यामध्ये आहे.
मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा माझ्यामध्ये सामावून घेत आहे. ही माझ्या पेशींपर्यंत पोचतेय. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. मी शरीर मनाने शक्तिशाली आहे, स्थिर आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. माझी आजची जी काही नियोजित कामे आहेत ती मी ज्या इष्ट देवतेला मानतो त्याला स्मरून करणार आहे, प्रामाणिकपणे करणार आहे. हा सुद्धा मी एक प्रकारचा योगच करत आहे. योग कर्मसु कौशल्य. आपली जे कोणी इष्ट देवता आहे, आपले जे कोणी आद्य गुरुजन आहेत, आई वडील, त्यांना आपण मनोभावे वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु आशीर्वाद देत आहे. ज्यांना या स्थितीमध्ये अजून पडून राहायचं आहे ते थांबू शकता. ज्यांना उठून बसायचं असेल त्यांनी आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊन डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. ज्यांना अजून पडून राहावं असं वाटतंय त्यांनी त्या स्थितीमध्ये थांबायला हरकत नाही. डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर शांती पाठ. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या परी नतमस्तक. आपली साधना, आपला अहंभाव आपण ओमला समर्पित करत आहोत. शरणागत आणि समर्पण. त्याच्या आशीर्वादाने, आत्मविश्वासाने, ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ होईल. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरी. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. आज इंटरनेटचं थोडंसं फ्लक्च्युएट झालं त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स झाला, त्यासाठी क्षमस्व. बरं, कोणाला शंका असेल तर विचारा, नाहीतर मीटिंग एंड करते. अच्छा, तुम्हाला विचारायचंय का? अनम्यूट होऊन विचारा. अनम्यूट तुमचा माईक. हॅलो. हा हॅलो. हा. हा बोल. म्हणजे, असं कमरेत नीट बसता येत नाही, म्हणजे तुम्ही असं बसायला म्हणता ना, पाय हा, लांब करून खाली वाका, ते होय हो. होत नाही. खाली बरं, हात लागत नाही. तुम्ही चेअरवर बसून करा जे मी तुम्हाला अच्छा. सांगितलं ना. हा, खाली बसून करू नका. चेअरवर बसून हम्म. करा. चेअर किंवा सोफा जे काही आहे ना तिथे बसून करा, हम्म. हरकत नाहीये. इव्हन चालेल का? सूर्यनमस्कार पण मी तुम्हाला बोलली आहे की चेअरवाले आहेत, तुम्ही पुन्हा हम्म. एकदा पर्सनल वरती व्हॉट्सअपला हाय करा, मग मी तुम्हाला टाकेन ते चेअरवाले सूर्यनमस्कार. ठीक आहे. अच्छा. हो. म्हणजे जे तुम्ही उभं राहून नाही करू शकत पण तुम्ही बसल्या बसल्या करू शकाल. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. पर्सनल नंबर तुमचा याच्यावर देऊन
ग्रुपवरती बघा नंबर आहे माझा. नाही का? अच्छा. हो. ठीक आहे. ठीक. ठीक. वेगळा काय पर्याय नाही का जरा असा बेंडिंग मध्ये आपल्याला थोडस हे फ्लेक्झिबल बघा, कसं होता येईल? दुखणं असेल हा? ना, दुखणं असेल तर तिथे आपण जास्त ताण देऊ शकत नाही त्या तिथे. म्हणजे ताण म्हणा किंवा प्रेशर म्हणा आपण नाही देऊ शकत. दु- दुखणं म्हणजे स्टिफनेस मला वाटतं. स्टिफनेस बरोबर. म्हणून ते सांधे हा. सैलवाल्या ज्या क्रिया आहेत त्या तुम्ही थोड्याशा आपल्याला थोड्याशा जास्त कराव्या लागतील. मे बी तो ओ- तुम्हाला रिकवर व्हायला अजून थोडा वेळ जाईल, पण ती अच्छा. कंटिन्यू ठेवा. हा. ओके. सूर्यनमस्कार वगैरे होत नाहीत त्याच्यामुळे. हा, बिकॉज ऑफ ते स्टिफनेस आणि तुम्ही मला आधी पण बोलला होतात त्या सगळ्या हम्म, गोष्टींमुळे, त्यामुळे हम्म, होत. हम्म. ठीक आहे. ओके. ओके. अं, थांबूया मग आपण इथे. हा मॅडम. हा बोला. बीपीचा त्रास असेल तर सूर्यनमस्कार करायला नाही पाहिजे का? कुठलं कुठलं? बीपीचा त्रास असेल तर सूर्यनमस्कार. बीपीचा त्रास असेल ना, तर म्हणजे तुमची एकदम पॉवरफुल गोळी चालू असेल आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असेल, म्हणजे जर तुम्ही रेग्युलर चेकअपसाठी जात असाल त्या गोष्टीसाठी, तर मात्र शक्यतो अवॉइड करायचे. डॉक्टरांना विचारून मगच सूर्यनमस्कार करावे, कारण की इथे तुमचं ब्लड प्रेशर, थोडंसं आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. आणि मग सूर्यनमस्कार समजा आपण थोडेसे फास्ट केले, तर मग कुठेतरी आपल्याला दम लागू शकतं, गरगरल्यासारखं होऊ शकतं. म्हणून मग ते शक्यतो तरी आम्ही अवॉइड करायला सांगतो. पण जर प्रयत्न करत असाल तर जिथे आपण 4 सूर्यनमस्कार करतो, म्हणजे तिथे मग तुम्ही 2 करायला हरकत नाही, ते पण एकदम स्लो. जसं आज मी पहिला जो सूर्यनमस्कार दाखवला एकदम स्लो करून, त्या हा. स्पीडमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे जिथे तुमची कुठेही श्वासाची गती वाढणार नाही आणि हृदयाची गती वाढणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही अगदी सावकाशपणे करू शकता. बरं. ठीक आहे. ओके. येस. अजून काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर थांबूया. एंड करते. हा, तुम्हाला बोलायचं काही नाही हा, तरी? ते आपण आज गुडघ्यावर जे केले ना, गुडघ्यावर चाललो मॅटवर, हा. ते हा. म्हणजे नक्की त्याचा फायदा काय नक्की? तो नी जॉईंट साठी, आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो ना, नी जॉईंट्स, त्यासाठी ते ओके. गुडघ्यावर चालायचं असतं. अच्छा अच्छा. हा. चालेल. त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी. म्हणजे तिथे चाललं की मग आपल्याला उष्ट्रासन सारखं जे आपण आसन केलं ना, म्हणजे तो गुडघ्यावरती जो ओके. ताण येतो तो हो आपण हो थोडाफार हो. बेअर करू शकू, त्यासाठी असतं. हो, आज नाही आला म्हणजे मला हा, ताण नाही आला. बरोबर. त्यासाठीच हा. होतं. पुन्हा आपण ते नी रोटेशन, म्हणजे पायाला एक आधार देऊन पाय असे गोलाकार फिरवलं होतं ना गुडघ्यातनं, हो हो ते त्यासाठीच आहे की ही जी पुढे गुडघ्यावरती जी प्रेशर येणारी किंवा ताण येणारी आसनं आहेत ना, ती आपल्याला चांगली जमावी त्यासाठी. हो हो. ओके. तुम्ही खूप छान घेताय आणि मॅडम म्हणजे असं कुठलाही त्रास नाही झाला मला एवढ्या 15 दिवस आता करतोय ना. असा कुठं स्ट्रेस नाही वाटला शरीरावर की इथं दुखतंय तिथं दुखतंय. म्हणजे मी याच्या आधी पण क्लास केलेला आहे असा योगाचा ऑनलाईन. पण त्याच्यात कसं थोडंसं 4-8 दिवस त्रास व्हायचा सुरुवातीला. ओके. पण तुमच्या ह्याच्यात अजिबात असं काही वाटलं नाही आणि रिलीफ वाटते, उलट दिवसभर छान फ्रेश वाटते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ओके. चला, भेटूया मग आपण उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. हरिओम.